रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक समाजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज बायघोडे यांच्याशी. डॉक्टर साहेब, डोळे हे जुलमीकडे असे म्हटलं जातं, परंतु डोळे जुलमी नसून ते अतिशय महत्त्वाचे आहेत. तर या महत्त्वाच्या डोळ्याच्या पोषणासाठी, आरोग्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा, कोणकोणत्या घटकांचा, कोणकोणत्या फळांचा, कोणकोणत्या भाज्यांचा समावेश करावा, सर्वांनाच कृपया मार्गदर्शन करा. जसं आपण काही गोष्टी सेवन कराव्या, ह्याच्याबरोबर काही गोष्टी सेवन करू नये, हेही महत्त्वाचं आहे. तर जेवणामध्ये रुटीन आपण अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन ए, ई, सी युक्त असा आहार घ्यावा. म्हणजेच गाजर, काकडी, कोथिंबीर हे सर्व सलाडचे पदार्थ, त्याच्यानंतर शेवग्याची शेंगाची भाजी, हिरव्या पालेभाज्या, आवळा, ह्या गोष्टी नियमित आपल्या आहारात असाव्यात. आणि फळांच्या मध्ये सर्व फळं डोळ्यांसाठी हितकारक आहेत. किवी विशेषतः जास्त हितकारक कोणते आहेत? सीझन वाईज मिळणारी सर्वच फळं डोळ्यासाठी हितकारक आहेत. पण आपण आता हल्ली जे हे करतो, प्रिझर्वेटिव्ह करून त्याचा ज्यूस बाजारात मिळतो किंवा त्याचे पल्प आपण घेतो. ह्याच्यापेक्षा जे आपल्याला सीझन वाईज अवेलेबल आहेत त्याच्यातून आपल्याला जास्त फायदा होतो. त्याच्यानंतर काही गोष्टी नको म्हणलं तर हे फास्ट फूड, जसं की काही चायनीज, ज्यात आपण अजिनोमोटो म्हणतो, आणि हल्ली सर्वांच्या आसपास घरात जे दुकानात मिळतात ते कुरकुरे, काही प्रकारचे चिप्स, अशा बऱ्याच गोष्टी ज्या मुलांना आकर्षक करतात आणि येता जाता स्कूलमधून इझिली मिळत असल्यामुळे आणि बरेच पालक स्वतःहून देत असल्यामुळे ते घेतात. ते थोडंसं अवॉइड करावं. जंक फूड, बेकरी प्रोडक्ट्स हे अवॉइड करावे. म्हणजे मुलांच्या तोंडाला चव देणारे जे जंक फूड आहेत ते जंक फूड आपण टाळले पाहिजेत. केवळ मुलंच नाही तर बरेच पालक किंवा बऱ्याच व्यक्ती या जंक फूडच्या आहारी गेलेल्या आपण पाहतो. परंतु डोळ्यांची निगा आणि काळजी घेण्यासाठी आपण त्याचा कमीत कमी वापर करावा आणि आपल्या डोळ्याचं आरोग्य सुधारावं. धन्यवाद डॉक्टर साहेब. धन्यवाद.